संगमेश्वर तालुक्याची आमसभा आज देवरुख येथे पार पडली। आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार शेखर निकम होते। जनतेने आपले प्रश्न मांडले आणि आमदार निकम यांनी त्याला उत्तरे दिली। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संगमेश्वर तालुक्याची आमसभा पार पडली। मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। अधिकारी वर्गाचाही मोठा सहभाग होता। यावेळी आमदार शेखर निकम यांनी सभागृहाला मार्गदर्शन करताना सांगितले की शॉर्ट नोटीसवर आपण सगळेजण इथे उपस्थित राहील। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेले 3-4 वर्ष सातत्याने या विभागातली विकासात्मक कामांबरोबर सामाजिक शैक्षणिक या कामांमध्ये देखील या तालुक्याने खूप मोठी प्रगती केली। संगमेश्वर तालुका असा आहे की या तालुक्याला जर आपण मनापासून सगळ्या गोष्टी अंमलात आणल्या तर एक ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून हा तालुका अतिशय चांगल्या पद्धतीने विकसित होऊ शकतो। कारण सुदैवाने नैसर्गिक देणगी आपल्याला मिळाली आणि या नैसर्गिक देणगी बरोबर मार्लेश्वर असेल, टिकलेश्वर असेल, कसबा असेल, त्याचबरोबर शृंगारपूर असेल, भवानगड असेल, इतर देखील अनेक गड, मैपतगड असेल, हे सगळे गड आज संगमेश्वर मध्ये मोठ्या प्रमाणात आहेत। एका बाजूला पौराणिक काळातील मंदिर आहेत, पांडवकालीन मंदिर आहे आणि एका बाजूला छत्रपती शिवरायांनी केलेल्या स्वातंत्र्याच्या स्वराज्याच्या लढ्यातील जे वैभव आहे ते देखील किल्ल्याच्या रूपाने आपल्या या विभागामध्ये। त्यामुळे प्रामुख्याने तर पर्यटनावर आपण जोर दिला। वेगवेगळ्या टप्प्यात कृषी आणि ग्रामीण पर्यटन या दोन्ही मध्ये आपण जर जास्तीचं लक्ष दिलं तर आपल्या इथला रोजगारीचा प्रश्न थोड्या प्रमाणात का होईना निश्चितपणे सुटू शकेल आणि हे सोडवण्याचे प्रयत्न पण आपल्याला गांभीर्यपूर्वक राजकीय अभिलेख सर्व बाजूला ठेवून आपल्याला करणं गरजेचं आहे। मला अतिशय सांगायला आनंद वाटतो की मार्लेश्वर सारख्या विकासासाठी 8 ते 9 कोटीचा निधी आपण आताच्या या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्यांच्या प्रयत्नाने आणलेला। टिकलेश्वर मंदिराला देखील जवळजवळ नवा आता आराखडा करत असताना 1 कोटीचा निधी आणल्यानंतर 3 कोटीचा आता निधी तिथं आणण्याची आपली भूमिका आता प्रस्ताव मंजूर झालेला। याचबरोबर कसब्यासारख्या ठिकाणी छत्रपती संभाजी राजांचं चांगलं स्मारक व्हावं ही तुमची आमची सर्वांची इच्छा आहे आणि या इच्छेनुसार पहिल्या प्रातिनिधिक स्वरूपाचा 5 कोटीचा निधी त्यावेळचे मुख्यमंत्री, त्यावेळचे पर्यटन मंत्री महाविकास आघाडीमध्ये असताना ज्यावेळी मंजूर करण्यात आलं, नंतरच्या काळात स्थगिती असताना यावेळचे मुख्यमंत्री असतील, पर्यटन मंत्री असतील, उपमुख्यमंत्री दोन्ही असतील, आदरणीय अजितदादा असतील, यांच्याकडून तो निधी वितरित करण्याचं काम त्या माध्यमातून केलं। लवकरात लवकर ती कामं देखील अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला पूर्ण करायची। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।